नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुळजाभवानी मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कुठला पॉवर विडर खरेदी करायला पाहिजे, का कुठल्या पॉवर विडरने कोणते कामं होतात आणि किती HP चा घेतला पाहिजे आणि किती एकरसाठी किती HP चा पॉवर विडर आपल्याला लागतो. तर चला मग मी तुम्हाला सांगतो की पॉवर विडर कुठला खरेदी केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हा आहे सिनेरी वर्षाचा 11 HP भारतातला पहिला गिअर ड्राईव्ह प्रोडक्ट, ज्याच्या बॅक रोटरीमध्ये चेन वगैरे असा कुठलाही प्रकार नसून त्याच्यामध्ये शाफ्ट येतो. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मी सांगतो की ज्या शेतकऱ्यांना उसाला माती लावायचे, अद्रक हळदीला माती लावायचे, केळीला माती लावायचे, उसाला माती लावायचे, अशा शेतकऱ्यांना बेड सरी वगैरे ज्यांना करावं लागते त्या शेतकऱ्यांनी बॅक रोटर मॉडेल खरेदी केला पाहिजे. पण बॅक रोटरमध्ये काय काय असलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रथम बॅक रोटरला आपल्याला सिंगल ब्रेक असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून वळायला त्रास नको. का तर हे बॅक रोटर मॉडेल असतं, हे जड असतं, वळायला खूप त्रास होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला सिंगल ब्रेक असतील किंवा नसतील तर पण बॅक रोटरीमध्ये याच्या चेन नसावी, याच्यामध्ये शाफ्ट असला पाहिजे. कारण काय आहे की जर याच्यामध्ये चेन असेल, जर थोडंही हेवी रान असेल, निब्बर रान असेल, कडक जमीन असेल, ती थोडंफार तुम्ही जर खोलवर लावलं तर ती चेन तुटते. चेन तुटल्यानंतर तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये मेंटेनन्स होतं, कारण चेन एका वेळेस चढली तर ती बॉडी पण फोडते. त्याच्यामुळे याच्यामध्ये शाफ्ट असावा. 32 mm शॉपची जर जाडी असेल तर आपल्या पॉवर विडरला अडचण येणार नाही, का तर हे शॉप वगैरे वाकडे होण्याची काही चान्सेस नाही आहेत, का तर हा जाडी 32 mm आहे. हा 5 फुटाला माती लावतो रोटावेटर, हा ऍडजस्ट केला जातो. दुसरी गोष्ट, याच्या खासियत अशी असली पाहिजे की हे टायर वगैरे पंक्चर होणार नाही, ते तुम्हाला रोडला वापरता येतील, शेतातही वापरता येतील आणि वखरलाही वापरता येतील. सेल्फ स्टार्टला ओरिजिनल एक साईडची बॅटरी दिली जाते. केबल सिस्टम मध्ये गिअर असल्यामुळे तुम्हाला याला असे रॉड वगैरे असतात काही पॉवर विडरला, ते रॉड लावल्यामुळे इथं ओरिंग वगैरे निघून जातात आणि ऑइल गळायला लागतं. ऑइल गळाल्यामुळे तुमचा गिअरबॉक्स अगदी खराब झाल्यासारखा दिसतो. त्याला टाकळी पंक्चर होणार नाही. दुसरी गोष्ट, याचं टेल व्हील जे आहे आपल्याला रोटर कमी जास्त लावण्यासाठी एक टेल व्हील पण लोखंडाचं दिलं, जेणेकरून ते प्लास्टिक व्हील वगैरे ते तुमचे खराब होणार नाहीत. तिसरी गोष्ट, हे जे सिंगल ब्रेकचे लिव्हर आहेत, अदरवाईज काही बऱ्याचशा कंपनीत त्यांना प्लास्टिकचे लिव्हर येतात, ते लिव्हर 890 रुपयाचे असूनही ते खराब होतात आणि कंपनीकडे अवेलेबल नसतात. हे फक्त 80 रुपयाचे आणि हे स्टीलमध्ये असल्यामुळे हे खराब होण्याचे काही चान्सेस नाहीये. चौथी गोष्ट, तुमच्या पॉवर विडर खरेदी करताना तुमच्या पॉवर विडरला फर्स्ट सेकंड न्यूट्रल रिवर्स इनलाईन गिअर तंत्रज्ञान आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. का तर रिवर्स गिअरची आपल्याला फायदा कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही मशीन नवीन लागवड करताय, ऊस लागवड केल्यानंतर ऊस हा सरीमध्ये असतो आणि आपले बेड मध्यभागी असतो. मग त्यावेळेस ते समोर मशीन चालवताना ते लेफ्टला नाही तर राईट साईडला कुठल्या तरी डाव्या उजव्या बाजूला ती घसरत चालते. तर याच्यासाठी रिवर्स लॉकिंग सिस्टम असेल तर रिवर्स गिअर टाकून ठेवला तर तुम्हाला इकडे तिकडे ओढायची करायची गरज नाही, फक्त दाबून धरून चला, अगदी व्यवस्थित तुम्हाला तो बेड साफ होतो आणि दिवसभर काम करता येतं. याच्यानंतरची जी महत्वाची गोष्ट आहे तर याचा टर्बो एअर क्लीनर आहे. याच्या एअर क्लीनरमध्ये फॅन सिस्टम आहे. याच्यामुळे काय होतं, रेग्युलर एअर क्लीनरला फॅन नसतो, फक्त हे एअर कूलर इंजिनला फक्त तो एअर क्लीनर असतो. एअर क्लीनरने काय होतं, फक्त हवा घ्यायचं काम करतं. पण याच्यामध्ये फॅन सिस्टम असल्यामुळे हे तुम्हाला त्याच्यापेक्षा 50% हवा एक्स्ट्रा म्हणजे त्या इंजिनला पोहोचवतं. म्हणजे जर बाकीचे इंजिन 3-4 तासात गरम होत असतील तर हे 6 किंवा 8 तासातही गरम होणार नाही, का तर त्याला जास्त हवा पोहोचवली जाते. आणि अदरवाईज शेतकरी आता भरपूर हुशार झालेले आहेत. युट्यूबवर सगळ्यांचे व्हिडिओ पाहतायत. तुम्ही हरियाणा, बिहार, राजस्थान अशा बाहेरच्या राज्यातले खूप व्हिडिओ पाहत असतात. तर त्यांना एक माझी कळकळीची विनंती आहे की ते काय करतात की 50,000 रुपयामध्ये असला कुठला तरी एक पॉवर विडर खरेदी करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्याबरोबर 4 अवजारे म्हणतायत. ऊसापासून सगळी नांगरणीचे काम केलं जातं असं म्हणतात. आणि ज्यावेळेस शेतकरी घेऊन येतो त्यावेळेस त्याला समजतं की यार धोका झालाय, की यांनी काम होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी, अशा कुठल्याही पॉवर विडर जर खरेदी करत असताल तर याद्वारे फक्त रोटावेटर, वखरणी, रोटर, कोळपणी सगळं होईल, पण ऊसाला माती वगैरे लागली जात नाही. तर तुम्हाला मी सांगतो की ज्या शेतकऱ्यांकडे ऊस वगैरे नाहीये त्या शेतकऱ्यांनी हा पॉवर विडर घेतला पाहिजे. आपल्याकडे हा 35,000 स्टार्ट आहे. 55,000 हा सिनेरी वर्षीचा 55,000 आहे. लाईटवाला प्रोडक्ट आहे. याने तुम्ही याला या प्रकारची अशी ट्रॉली आहे आपल्याकडे, पाठीमागे दाखवा. ही ट्रॉली आहे, ही ट्रॉली पण तुम्ही त्याला बसवू शकता. ही 9 HP लाही बसवता येते, 11 HP लाही बसवता येते, 7 HP लाही बसवता येते. आपल्याकडे हायड्रोलिक वखर आहेत, साधे वखर आहेत, लोखंडी चाका आहेत आणि 2 HP पासून 11 HP पर्यंत सगळ्या व्हरायटी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा पॉवर विडर जर खरेदी करत असताल तर तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, या पॉवर विडरने आपल्याला उसाला माती लागत नाही किंवा बेड सरी तयार होत नाही. कोणी जर म्हणत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि फसले जाऊ नका. बाहेरच्या राज्यातून 40,000 रुपयाला, 50,000ला जी मशीन तुम्ही आणताय तिच्यासोबत जे 4 अवजारे वगैरे सांगितले जातात ते आमच्याकडेही भेटतात. 50,000 रुपयामध्ये तुम्हाला वखर, लोखंडी चाकर, रोटावेटर, मशीन आणि रेझर दिलं जाईल.
आपल्याकडे इथे भेटतं, पण उसाला वगैरे माती लागते असा जर तुमचा विश्वास असेल तर ते डोक्यातून काढा, तसं काही होणार नाही. उसाला वगैरे माती लावायची असेल, केळी वगैरे सर्व क्षेत्रातला काम करायचं असेल तर बॅकरोटरच मॉडेल लागतो आणि बॅकरोटरीच मॉडेल घ्यायला पाहिजे. आणि बॅकरोटरमध्ये तर मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे की बॅकरोटरमध्ये काय फीचर्स वेगवेगळे असले पाहिजेत. अखंड बॅकरोटरी नसावी, सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामध्ये चेन नसावी, म्हणजे तुटणार नाहीये. त्याचा 32 mm शॉपची जाडी आहे का, कमीत कमी रोटर आपल्या मशीनचा 1.5 फूट अंतर होतो, मग बाकीच्यांचाही तसा 1 फूट 1.5 फूट होतो का, तर हे सगळं बघितलं पाहिजे मित्रांनो. तर हे बघा आणि तरच खरेदी करा, कारण शेतकऱ्यांचे पैसे म्हणजे काय डबल तो शेतकरी खरेदी करू शकत नाहीये. आपण एकदा खरेदी केलं तर कुठलं दुकानदार परत त्याला वापसही घेत नाहीये, किंवा त्याला दुसऱ्याला विकायचं असेल तर आपल्याला गिराईक पण लागत नाही. तर हे माझं सगळ्यात महत्त्वाचं सांगणं होतं तुम्हाला की इथून पुढे विचार करा पॉवर विडर खरेदी करताना, की कुठलाही पॉवर विडर खरेदी करता असताना तर तुम्हाला ऊस वगैरे असेल तर बॅकरोटरच खरेदी करा. बॅकरोटरमध्ये काय पाहिजे ते मी सांगितलं ते लक्षात घ्या. आणि ऊस वगैरे नसेल, अद्रक हळद नसेल तर कपाशी, तूर, सोयाबीन वगैरे असे प्रकार असतील तर तुम्ही हे सेंटर रोटर यूज करू शकता. डिझेल मॉडेलमध्ये जर घेतलं तर थोडं व्हायब्रेशन करतं, पेट्रोलमध्ये मॉडेलमध्ये जर घेतलं तर ते एकदम सॉफ्ट चालतं आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुळजाभवानी मोटर्सला लाईक करा, शेअर करा, आणि काही अडचण असल्यास आम्हाला नक्की कॉल करा आणि एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर माहिती भेटून तुम्हाला डेमोही दिला जाईल. धन्यवाद.